नमस्कार. नमस्कार. आज आपल्याकडे पारनेर येथील गवळी महाराज आपल्या बागेला ह्यांनी आज भेट दिली आणि त्यांनी मागील काही दिवसापूर्वी आपल्याकडूनच झाड नेऊन त्यांचासुद्धा एक साधारण 4 एकराचा बाग आहे. आता ते आपल्या वारीला चालले होते पंढरपूरला आणि जाता जाता आमच्या प्लॉटला त्यांनी व्हिजिट मारली. साहेब, आपल्याला आपलं नाव आणि गाव सांगा. माझं नाव आदिनाथ रावसाहेब गवळी, राहणार शाजापूर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर किरण सरांच्या मार्गदर्शनाने बाग डेव्हलप केलेली आहे. साधारण 4-4.5 हजार झाडं आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी पेरू शेतीकडे वळणं गरजेचं आहे. कारण गेली 2 ते 3 वर्षाचा अनुभव असा आहे की आम्ही पहिले मुख्य पीक आमचं फुलशेती आणि कांदा किंवा पारंपरिक पिकं, तर ह्या सगळ्या पिकाला फाटा देऊन ह्या शेतीकडे वळणं गरजेचं आहे. तिन्ही वर्षामध्ये खूप चांगलं प्रॉफिट होतं आहे. ह्या वर्षी तर दर पण चांगले आहेत. त्याच्यामुळं आम्ही तर समाधानी आहेत. आणि सरांचं मार्गदर्शन, सर प्लॉटवर आले, त्याच्यानंतर ते तिथं आल्यानंतर जो बूस्टर डोस म्हणतो किंवा जो चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन म्हणतो असं त्यांनी केलं. तर त्याच वेळेस काही निर्णय घेतले, त्याचे रिझल्ट आज येत आहेत आणि आज खूप चांगलं उत्पन्न निघतं आहे. मालाची क्वालिटी पण खूप छान आहे आणि व्यापारी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी आपल्या दारात येतोय. इतर वेळेस असं काही गोष्टी होत नाहीत, ज्या का आपल्याला व्यापाऱ्यांच्या बाजारात जायचं, मार्केटमध्ये जायचं, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी विक्रीची व्यवस्था पाहायची, सगळ्या गोष्टी पाहायच्या. ह्या ठिकाणी असं होत नाही. आता साधारण रोज 10 ते 15 व्यापाऱ्यांचे फोन येतात की माल द्या, माल द्या, माल द्या याच्यासाठी. आणि जागेवरती पैसे मिळतात, ही खूप जमेची बाजू आहे शेतकऱ्यांसाठी. हे सगळ्या शेतकऱ्यांनी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण इतर ठिकाणी जर शेतकरी म्हणलं तर त्याला कसं तरी विद्रूप चेहरा करून दाखवलं जातं. पण अशाही काही गोष्टी शेतकऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे आणि अशा पिकांकडे वळणं गरजेचं आहे. आपल्याला आता आमची सध्या बागेची कंडिशन बघून आपल्याला काय वाटतं, म्हणजे कशा पद्धतीने हे झालं? मी आता बाग पाहतोय तर मी सरांना मगाशीच विचारलं, आमच्याकडे तरी एक अर्ध झाड कुठंतरी काहीतरी दिसतं, पिवळा शेंडा दिसेल किंवा एखादं खराब झाड दिसेल, काहीतरी असं निमेटोड झाल्यासारखं वाटेल. इथं एक पण पान असं काय कसं काय दिसत नाही. काही चमत्कार काय केला, काय रसायन काय वापरताय असं या सरांना विचारलं. तर सरांनी सांगितलं याच्या पाठीमागची ही फक्त मेहनत आणि लक्ष, ह्या सगळ्यात गोष्टी ही जमीनची बाजू की पूर्ण प्लॉटमध्ये. मी आता बाकीचे पण प्लॉट सरांनी दाखवले तर एक पण पान असं कुठं पिवळं आहे, कुठं झाड खराब आहे किंवा कॅनोपी झाडाची व्यवस्थित नाही, सेटिंग नाही, असं काही कुठं दिसत नाही. सगळेच झाडं सुदृढ दिसत आहेत आणि याच्या पाठीमागे नक्कीच त्यांनी केलेली मेहनत दिसून येते. आपण जे आतापर्यंत शेती करत होतात, जे पारंपरिक शेती करत होतो आपण, कांदा, फुलशेती, त्यापण आपलं पेरूबद्दल आपल्याला कसं वाटतं? म्हणजे कमी वेळात चांगलं पीक आहे का, कसं, म्हणजे आपला अनुभव कसं आहे? आता बाग शेती म्हणलं तर डोक्यात येतं की 2-4 वर्ष थांबा, नंतर त्याला खर्च करा, उत्पन्नाचं कसं होईल, काय होईल, हे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. पण हे पेरू पीक असं आहे की पहिल्या वर्षी उत्पन्न देणारं पीक. माझा स्वतःचा अनुभव आहे की पहिल्या वर्षीच कांदे म्हणा किंवा इतर फुलशेती, इतर पारंपरिक पीक त्याच्यापेक्षा 2 रुपये जास्तच झाले. प्रत्येक वर्षी उत्पन्न वाढत चालले. आता आज 3 वर्ष झालेत, तर 3 वर्षामध्ये उत्पन्नाचा ग्राफ हा वरतीच गेलाय. आता असं दिसतंय हे सगळं पाहून की पुढं पण हा असाच वरती जाईल. त्याच्यामुळं असं 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, 4 वर्ष असं काही नाही वाटत. लगेच लावलं की लगेच पहिल्याच वर्षी उत्पन्न सुरू. जे शेतकरी पारंपरिक शेती करतात त्यांनी थोडंसं असं कुठंतरी आपल्याबद्दल असे आधुनिक शेती करणं गरजेचं आहे. कारण की आपलं भारत देश खूप आहे, लोकसंख्या भरपूर आहे आणि सगळ्यांचं जर चांगली फळबाग केली आणि चांगलं उत्पन्न जर वाढलं तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. कारण की सगळीच शेती, कारण काय होतं, कोणतरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारं पाहिजे आणि थोडंसं आधुनिक शेती करणं गरजेचं आहे. कारण की थोडंसं आधुनिक शेती केली तर शेतकऱ्याची आपली परिस्थिती सुधारणार आहे. नाही तर काय ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कांदा ह्यातून कोण आजपर्यंत काय असं मोठं झालेलं दिसत नाही. जे काय झाले ते फळबागेमधूनच चांगले प्रॉफिट झाले आणि चांगलं त्यातून पैसे होतात. आपण आलात, धन्यवाद. धन्यवाद साहेब.